दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या खुलाशावर भिसे कुटुंब नाराज आहे। न्यायासाठी न्यायालयीन लढा देण्याची देखील भिसे कुटुंबाने तयारी दर्शवली आहे। लवकर गुन्हा दाखल करण्याची भिसे कुटुंबियांनी सरकारला मागणी केली आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्यामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय। तर भिसे कुटुंबीय अर्धवट माहिती सांगून दिशाभूल करतायत असा आरोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापन करत असल्याचं भिसे कुटुंबाने म्हटलेलं आहे। यावर तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भिसे कुटुंबियाने केली। तर न्याय न मिळाल्यास कायदेशीर लढाई देण्याचा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला आहे। आणि या सर्व घडामोडींवर तनिषा भिसे यांच्या कुटुंबासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आपल्या सोबत भिसे कुटुंब आहेत। खरं तर जे दोन बाळ आहेत त्यांची आत्या आपल्या सोबत आहे। खरं तर या सगळ्या घटनेमध्ये ते त्यांच्या सोबत होते। डॉक्टरांनी चेक केलं, त्यांचं सांगितलं जरा हाय रिस्क आहे, BP1 वाढतोय, जरा पोटात दुखतंय, ब्लिडिंग होती, 7वा महिना आहे, आपल्याला इमर्जन्सी सीजर करावं लागेल, आपल्याला बाळांना NICU मध्ये ठेवावं लागेल, त्यासाठी 20 लाख रुपये तुम्हाला जमा करायला लागतील, पैसे भरायला लागतील। आणि हे पेशंट समोर सांगितलेलं। पेशंट रिसिट सुद्धा आहे, त्याची रिसिट आहे। ते आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे 10 लाख रुपये तुम्ही आता डिपॉझिट करा, जर तुमच्याच्याने होत नसेल 10 लाख रुपये डिपॉझिट करणं तर तुम्ही ससून हॉस्पिटलला नेऊ शकता, तिथे पण चांगले ट्रीटमेंट होते। आणि हे सगळं पेशंट समोर सांगितलं। पेशंटची मानसिक स्थिती काय ते काही बघितलं नाही, त्याचं पेशंट समोर सांगितलं। त्यानंतर गेल्यानंतर आम्ही तिथे असिस्टमेंट रूम असते, असिस्टमेंट रूममध्ये झोपलो आणि आम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट केली। आम्ही खाली गेलो, बिलिंग डिपार्टमेंटला गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली की आता आमच्याकडे 3 लाख रुपये आहेत, ॲटलिस्ट घेऊन, पेशंटला ब्लिडिंग होते, ॲटलिस्ट घेऊन तुम्ही पेशंटची प्रायमरी ट्रीटमेंट चालू करा, पेशंटच्या पोटात दुखतंय, पेशंटला ब्लिडिंग होतंय, त्या सगळ्या गोष्टी जरा स्टॉप करण्याचा प्रयत्न करा आणि BP वगैरे त्या सगळ्या गोष्टी करा। ठीक आहे, त्यांनी ऐकलं नाही आमचं। आम्ही म्हणत होतो 3 लाख रुपये घेऊन ॲटली ट्रीटमेंट जरी चालू केला, ते बोलले की नाही डॉक्टर घैसास यांनी सांगितलेलं आहे। जाताना पण तुम्हाला एवढी दया नाही आली की बाबा खालपर्यंत मावशींना सोडावं, एखादी ॲम्ब्युलन्सची सोय करावी किंवा काय, काहीच केलं नाही। पेशंटला ब्लिडिंग होत होतं, त्यांनी काय सांगितलं तुमच्या आधीच्या हॉस्पिटलमध्ये ब्लिडिंग स्टॉप होण्याची जी टॅबलेट असेल ती तुम्ही घ्या, आणि तिथली टॅबलेट आम्ही घेतली। पण डॉक्टरांनी तिथं पण आम्ही म्हणलो की IV वगैरे लावून जरा हे करा, पेशंटची पण मानसिक स्थिती बरी होईल। आणि 20 लाख रुपये सांगितलं तर पेशंटचा BP खूप हाय झाला। अशा गोष्टी करणं सुद्धा एक ना एक म्हणजे कलंक आहे हा। या सगळ्याचा गोष्टीचा विचार करावा आणि भविष्यात न्यायालयीन लढाई सुद्धा आहे ना लढू आम्ही, आणि आहे ना लोकांची जी लढाई आहे ती सुद्धा लढू। नक्कीच या ठिकाणी जे कुटुंब आहेत यांनी या ठिकाणी आम्हाला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयीन लढा लढण्याची इच्छा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश खरमरे, मीडिया, पुणे।